पळशिवणे येथे मृदा आरोग्य दिनानिमित्त 46 शेतकऱ्यांना कडबाकुट्टी यंत्रांसाठी अनुदान वाटप. मृदा आरोग्य दिनाचे औचित्य साधत तसेच विविध विकास कामांचा शुभारंभ करत कृषी विभागाने कोरडवाहू विकास प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. या योजनेअंतर्गत गाय-म्हैस-धारक 46 लाभार्थ्यांना प्रत्येकी 30,000 रुपयांचे अनुदान कडबाकुट्टी यंत्र खरेदीसाठी मंजूर करण्यात आले. या अनुदान वितरण कार्यक्रमाला पालकमंत्री नामदार प्रकाश आनंदराव आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार 2025 प्राप्त अरविंद यशवंत पाटील चिखलीकर यांनी विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाला जिल्हा कृषी अधीक्षक जालिंदर पांगिरे, उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगार दिवे, उपविभागीय कृषी अधिकारी गडहिंग्लज किरण पाटील, तालुका कृषी अधिकारी महादेव खुडे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रा. अर्जुन आबिटकर, नंदकुमार डेंगेल, दत्ताजीराव उगले, सरपंच वैशाली सुधाकर कांबळे, माजी सरपंच सारिका संभाजी जाधव, पोलीस पाटील संजय बाबूराव पवार यांनी उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ, महिला व युवकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. या उपक्रमामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार असून पशुधन संवर्धनाला चालना मिळणार असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त झाली. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने पळशिवणे परिसरातील अनेक विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. त्यामध्ये विद्यामंदिर पळशिवणे, नूतन शाळा इमारत, ग्रामपंचायत इमारत पळशिवणे, पळशिवणे वाडी रस्ता विकास काम, अंगणवाडी इमारत पळशिवणे या सर्व कामांमुळे गावाच्या पायाभूत सुविधांना मोठी गती मिळणार असल्याचे स्थानिकांनी सांगितले.